मित्रांनो, मालिकेचा आजचा भाग धमाकेदार अगदी तसाच खूप महाथरारक दाखवला आहे. सुलक्षणाचा विश्वास ढळू न देता त्यांची हिंमत, त्यांची ताकद, त्यांचा विश्वास बनवून अखेर कावेरीने ते महाकठोर व्रत पूर्ण करून दाखवलं आहे. त्यामध्ये अमृताने हजारो विघ्न आणण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटी कावेरीने ते व्रत पूर्ण करूनच दाखवलं आहे. आणि त्याचबरोबर पोलिसांचा फोन येता क्षणी उदयबद्दलची महत्त्वाची बातमी यशला समजली आहे. कोलमडून गेलेल्या सुलक्षणाला सावरत त्या खडतर मार्गातून युक्तीने बाहेर पडत अमृताचे सगळेच डाव उधळून लावत कावेरी हे महाकठीण व्रत कसं पूर्ण करते बघणारच आहोत, तेही आजच्या भागामध्ये. बघूयात मग. कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेचा 16 ऑगस्टचा भाग. उदयची फ्रेम पडते फुटते तेव्हा मा धावत येतात. ती फ्रेम उचलतात. फ्रेम फुटल्याचं पाहून त्यांचं खूप जिव्हारी लागतं. इतक्यात सर्वजण तिथे धावत येतात. सर्वांना एकच प्रश्न सतावतो की ती फ्रेम अचानक पडली कशी. अमृता म्हणते की हा कोणता तरी वाईट संकेत नसेल ना. वेळीच तिला यश ओरडतो, अमृता उगाचच काहीही बरळू नकोस. मानना तो समजावतो, ही फ्रेम वाऱ्याने पडली असेल आणि मग फुटली असेल. आता इतक्यातच काकू मोठ्यानेच ओरडते, सगळ्यांना सांगते, वहिनी मला माहिती आहे त्या तेलामध्ये कापूर कोणी टाकला होता ते. तेव्हा धक्क्याने सर्वजण त्यांच्याकडे पाहतात. सुलक्षणा विचारतात की काय, कोणी टाकला होता. काकू सांगते की मगाशी पार्थ आणि अनुष्का दोघांनाही मी तिथे देवघरापाशी खेळताना बघितलं होतं. दोघे कापराच्या डबेसोबत काहीतरी करत होते आणि त्यांना वाटतं की बहुतेक त्या दोन्ही लेकरांनी टाकला असावा. आता यांना तरी कुठे ठाऊक ही खेळी अमृताची आहे ते. सुलक्षणा ओरडतात, मुलांना 1000 वेळा सांगितलं की तिथे देवघरापाशी अजिबात जाऊ नका म्हणून. घरात काय खेळणी कमी आहेत का, की कमी पडलेत म्हणून ते तिथे गेलेत. तेव्हा यश समजावतो की मा अगं लहान आहेत ती मुली, खेळता खेळता गेली असतील ना. कावेरीची तो सगळ्यांच्या वतीने माफीसुद्धा मागतो. कावेरी, आज तुमच्यावरती खूप गंभीर आरोप झालेत. या सगळ्यांच्या वतीने मी तुमची माफी मागतो. कावेरी सांगते की ठीक आहे, त्याची काही गरज नाही आहे, परंतु या सगळ्यांच्या बोलण्यावरती तर तिचा विश्वासच बसत नाही की मुलं असं काहीतरी करू शकतील. कारण मुलांना चांगलं माहिती आहे की देवघरापाशी खेळायला गेलेलं चालत नाही, मग ती तिथे का जातील. कावेरीच्या मनात संशयाची पाल चुकचुकते. मुलांच्या कपड्यांना असे गोंडे थोडीच असतात, मग तो गोंडा तिथे कसा काय आला. हे नक्कीच कोणीतरी मुद्दाम केले. घाबरलेल्या माच्या मनाची समजूत यश घालतो. मा नको काळजी करूच, ही फ्रेम मी पुन्हा बनवून घेतो. फ्रेम फुटल्यापासून सुलक्षणांना नको ते विषय भेडसावतात. म्हणूनच त्या घरी गुरुजींना बोलावून घेतात. गुरुजी सुलक्षणांना एक कठोर व्रत करायला सांगतात की ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं आपण एक पूजा करूयात, परंतु ते व्रत खूप कठोर असेल. महादेव आणि पार्वतीला प्रसन्न करवून घेण्यासाठी तुम्हाला दिवसभर अन्नत्याग करून निर्जळी उपवास धरावा लागेल. सुलक्षणा निडरपणे सांगतात, कितीही कठीण व्रत असलं तरीसुद्धा माझा मुलगा परत यावा यासाठी मी करायला तयार आहे. कधी एकदा मी माझ्या उदयला माझ्या नजरेसमोर बघते असं झालंय. तेव्हा गुरुजी त्यांचा निरोप घेऊन जातात. तेव्हा काकू सांगते की वहिनी तुम्ही नका काळजी करू, बघा तुमचं हे व्रत नक्की फळाला येणार, आपला उदय लवकर घरी परतणार. तेव्हा कावेरीला मानची काळजी वाटते. ती समजावण्यासाठी जाते की मा आधीचीच तुमची तब्येत ठीक नाही आहे, त्यात दिवसभर निर्जळी उपवास धरायचा म्हणजे. तेव्हा मध्येच अमृता पचकते, कावेरी वहिनी तुम्ही नका काळजी करू, मावशीना हे व्रत नक्की पूर्ण करणार. आणि मावशी अगं तुझं मन इतकं निर्मळ आहे ना की महादेवान तुझी हाक ही ऐकावीच लागेल. कावेरीला मानची काळजी वाटते आणि यमुना तिलाच नाट लावत बसते. तेव्हा कावेरी म्हणते की हो पण मा दिवसभर उपवास करायचा आहे, सोपं नाही आहे ते. यमुना आता तिला विचारते की कावेरी नाही म्हणजे उदयदादा परत यावा यासाठीच करते ना मा, की तुला वाटतंय ती परत येऊच नाही येतो. काकूही तिला टोमणे मारते आणि वहिनी हे व्रत स्वतःच्या मुलासाठी करतायत. जगातली कुठलीही आई आपल्या मुलासाठी काहीही करू शकते कावेरी,
ती काहीही. परत अमृता मध्येच नाक खुपसते. ती सांगते, मावशी, हे व्रत तू नक्की पूर्ण कर. तेव्हा या सगळ्यांच्या बोलण्याने सुलक्षणांना एक हिंमत, एक पाठबळ मिळालेलं असतं. त्या मोठ्या विश्वासाने त्या सगळ्यांना सांगतात की अगदी बरोबर बोलताय तुम्ही, आणि ही एका आईची जर परीक्षा असेल तर ती परीक्षा द्यायला तयार आहे मी. तेव्हा कावेरी समजावते की मला असं म्हणायचं होतं की हे व्रत तुमच्याऐवजी मी करते. तेव्हा सर्वांना धक्काच बसतो की मग काय. सुलक्षणा कावेरीवरती खूप खुश होतात. त्या सांगतात की ठीक आहे, आपण दोघी मिळून हे व्रत पूर्ण करूयात. आपल्या दोघींची साथ देवापर्यंत नक्की पोहोचेल. मी माझ्या मुलासाठी व्रत करेन आणि तू तुझ्या सौभाग्यासाठी कर. परत यमुना नाट लावते. सुलक्षणानं ते आता बोलायला जाते की जमणार आहे का हिला हे. तेव्हा सुलक्षणा तिला रागात कटाक्ष टाकतात, चांगलंच खडसावतात की हे मी ठरवलंय आणि उद्या ही पूजा होणारच. त्यांच्याकडे पर्याय नसतो. दोघेही नंदीबाईलासारखं मान हलवतात, म्हणजेच यमुना आणि काकू. तेव्हा कावेरीचा हेतू तर स्पष्टच असतो. मनोमन ती विचार करते की हे व्रत मी उदय भाऊजी आणि काऊसाठी करेन. ते लवकरात लवकर नक्की परत येतील. त्याचनंतर दुसऱ्या दिवशी धर्माधिकारींच्या घरी पूजेची सगळी तयारी होते. अगदी गुरुजीसुद्धा येतात. कावेरी, सुलक्षणा दोघीही छान तयार होऊन पूजेसाठी बसतात सुद्धा. तेव्हा गुरुजी त्या पूजेचे नियम त्यांना स्पष्ट समजावून सांगतात. हे व्रत खूप कठोर आहे. पूजा चालू असताना घरातल्या कोणीही या दोघींना मदत करायची नाही आहे. तेव्हा विद्या, यश दोघेही धक्क्याने एकमेकांकडेच बघतात. त्यानंतर तुम्हाला एक काम करायचं आहे. हंडावर पाणी तुम्हाला बाहेरून आणायचं आहे. प्रथम तुळशीला आणि त्यानंतर शिवलिंगावरती अभिषेक अर्पण करायचा आहे. हो, परंतु हे सगळं करत असताना तुम्हाला ते ओल्या जमिनीवरतीच करायचं आहे. अशा तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. हे सगळं करून झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा दुधाने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर पूजा करून तुम्हाला शिवलिंगावरती बेलपत्र, धोत्र्याचं फळ आणि पांढरी फुलं अर्पण करायची आहेत. हो, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की हे सगळं करत असताना तुम्हाला मौन पाळायचं आहे. आता या दोघींचा मार्ग खूप खडतर होणार असतो. यशला माची काळजी वाटते. तो विचारतो, हे जमेल ना तुला. तेव्हा सुलक्षणा मोठ्या विश्वासाने सांगतात, नक्की जमेल, कारण माझा विश्वास हेच माझं बळ आहे आणि तोच विश्वास माझ्या उदयला लवकरात लवकर परत आणेल. सर्वांनाच माची खूप काळजी वाटते. तेव्हा कावेरी त्यांना सांगते, मी आहे ना मासोबत. त्यानंतर गुरुजी प्रदक्षिणेच्या मार्गावरती गुलाबजल शिंपडून घ्यायला सांगतात. आता ते काम काकू, यमुना दोघेही करतात. अगदी बाहेरपासून ते पूजेची मांडणी जिथे झाली आहे तिथपर्यंत त्या गुलाबजल शिंपडून घेतात. त्याच वेळेस कावेरी मनोमन एक गोष्ट ठरवते. स्वतःच्या मनाला ती गोष्ट निक्षून सांगते की काहीही झालं तरी माचा विश्वास आणि हा हंडा दोन्हीही टिकवून ठेवायचे आहेत तुला. दोघेही मनोभावे आधी देवाला नमस्कार करतात आणि त्यानंतर कठोर व्रताला सुरुवात होते. त्यानंतर गुरुजी सुलक्षणांना सांगतात की हा हंडा घ्या आणि प्रदक्षिणेला सुरुवात करा. कावेरी, सुलक्षणा दोघेही उठतात आणि आधी आपला पदर खोचतात. तोचपर्यंत त्यांच्या त्या व्रतामध्ये विघ्न आणण्यासाठी अमृताच्या मनामध्ये कपट कारस्थानं तर चालूच असतात. जेव्हा सुलक्षणा तो हंडा उचलतात तेव्हा विद्याला खूप काळजी वाटते. ती सांगते की उशीर होऊ देत, परंतु सावकाश करा. इतक्यातच टेबलवरती ठेवलेलं आरतीचं ताट अचानकच पडतं आणि तेव्हा सगळ्यांची नजर तिकडे वळते. सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. आता परत यमुना डोक्यावर पडल्यासारखी वागते. सुलक्षणांना ती विचारते, अगं अर्सा फुटलाय, म्हणजेच अपशकुन झाला ना. काकूही अगदी तेच. हो ना वहिनी, पूजेला सुरुवात होण्यापूर्वीच हे सगळं घडलंय. हा कसला संकेत असेल. तेव्हा सर्वांचा जीव नुसता घाबराघुबरा होतो. इतक्यातच यशचा फोन वाजतो. यशला फोन येतो. यश फोनवरती बोलतो तेव्हा त्यालाही धक्का बसलेला असतो. फोन ठेवता क्षणी सर्वच जण घाबरून विचारतात की काय झाले. तेव्हा यश आपल्या मनावरती दगड ठेवून
घरच्यांना सांगतो की मा, पोलीस स्टेशनमधून फोन आला होता. त्यांना म्हणे एक डेड बॉडी सापडले, ओळख पटवायला बोलवलंय मला. आता मात्र सुलक्षणाच्या पायाखालची जमीनच हादरते आणि तो धक्का त्यांना सहनच होत नाही. अचानकच त्यांना चक्कर येते. आता तो हंडा त्यांच्या हातून पडणार इतक्यात कावेरी तो सावरते. कारण तिच्या मनाने तिला निक्षून सांगितलेलं असतं की माचा विश्वास आणि तो हंडा दोन्हीही सांभाळणं तिची जबाबदारी आहे. तेव्हा कावेरीने तो हंडा अलगदात झेललेला असतो. त्यानंतर हळुवारपणे ती सुलक्षणांच्या समोर येऊन उभी राहते. सुलक्षणांच्या मनावरती या बातमीचा इतका मोठा ओरखडा बसतो की त्या क्षणी त्यांचा विश्वास थोडासा ढळलेलाच असतो. त्यात भर घालायला तिथे अमृता हजरच असते. आता सगळ्यांना घाबरवत ती म्हणते की ती डेड बॉडी उदयजीजूंची तर नसेल ना. परत सगळेजण शॉक होतात. तेव्हा यश तिला ओरडतो, अमृता, फक्त पोलीस स्टेशनमधून फोन आला आहे, उगाचच तोपर्यंत कोणत्याही कन्क्लुजनपर्यंत पोहोचायची काही गरज नाही आहे. तेव्हा गुरुजी परत एक गोष्ट बजावतात की हे बघा, काहीही झालं तरी विश्वास अजिबात ढळू देऊ नका. मनातून विश्वास ढळणं हे सुद्धा खूप मोठा अपशकुन आहे. गुरुजीने सांगताच कावेरी आता अमृतावरती भडकते आणि हो, हंडा पडलेला नाही आहे, तोच मांचा विश्वास आहे. माचा विश्वास मी अजिबात ढळू देणार नाही. देवी आई तुमची परीक्षा बघत असेल मा, परंतु ती आपल्या लेकरांना हरू देणार नाही. का माहिती आहे? कारण ती सुद्धा एक आईच आहे. कावेरीच्या बोलण्याने सुलक्षणांच्या मनात 10 हत्तींचं बळ येतं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये विश्वास ढळू न देता ते व्रत पूर्ण करायचंच त्यांचा निश्चय पक्का होतो. सुलक्षणा मोठ्या विश्वासाने यशला सांगतात की जा बघून ये. तेव्हा यशसुद्धा धावतच जातं. गुरुजी त्यानंतर परत एकदा ती गोष्ट बजावतात की तुम्हा दोघींनाही या व्रताला आता सुरुवात करावी लागेल आणि हो, हे व्रत चालू असताना दोघींनाही मौन बाळगावं लागेल. तेव्हा सुलक्षणा आणि कावेरी दोघी एकमेकींकडे कटाक्ष टाकतात आणि दोघेही एकमेकींना मान हलवून इशारा देतात. तेव्हाच त्यांच्या कठोर व्रताला सुरुवात होते. काही वेळानंतर दोघेही ओलित्याने बाहेरून एकत्र तो हंडा घेऊन येतात, पाण्याने भरलेला हंडा. हे कठोर व्रत करत असताना मांना सुद्धा प्रचंड त्रास होतो, परंतु कावेरी आहे ना, त्यांची हिंमत, त्यांचं पाठबळ बनून ती त्यांच्या सोबतच असते. सुलक्षणा प्रत्येक पाऊल कावेरीच्या साथीने टाकतात आणि कावेरीसुद्धा अगदी त्यांच्या इलाजानेच ते व्रत पूर्ण करायचं ठरवते. हळूहळू दोघी एकत्र चालत येतात. आता पायऱ्यावरून पाय उतरत असतानाच अचानक ती जागा ओली असल्याने सुलक्षणांचा पाय घसरतो. सगळ्यांचा जीव कंठाशी आलेला असतो, परंतु कावेरी वेळीच त्यांना सावरते, सांभाळून घेते. त्यानंतर दोघीही परत एकमेकींना इशारा करतात. दोघीही तुळशी मातेपाशी येतात आणि त्या व्रताच्या नियमाप्रमाणेच आधी तरी त्या हंड्यातलं पाणी तुळशी मातेला अर्पण करतात. दोघीही नमस्कार करून एक प्रदक्षिणा पूर्ण करतात. एक प्रदक्षिणा पूर्ण करून परत एकदा मनोभावे तुळशी मातेला नमस्कार करतात आणि त्यानंतर शिवलिंगावरती ते जल अर्पण करण्यासाठी दोघेही पूजेच्या ठिकाणी येतात. परत तिथून पायऱ्या वर चढून येत असताना सुलक्षणांचा शिवलिंगापाशी येत असताना परत सुलक्षणांचा पाय घसरतो, त्यांचा तोल जातो. कावेरी वेळीच त्यांना सावरते. मांना इतका त्रास होत असतो ना ते व्रत करत असताना, त्यातून त्यांच्यामध्ये जास्तीची ताकदही उरलेली नसते. सतत त्या हंड्यामधून पाणी सांडतच असतं, परंतु त्यांचा निश्चय पक्का असतो. दोघी एकत्र येऊन शेवटी शिवलिंगावरती ते जल अर्पण करतातच. त्यांची एक प्रदक्षिणा पूर्ण होते. सर्वांचा जीव घाबराघुबरा तर होतोच. तोचपर्यंत इकडे यश ती डेड बॉडीची ओळख पटवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये येतो. यश ती डेड बॉडीची ओळख पटवण्यासाठी कितीही मोठ्या विश्वासाने आला असला की तो उदयदादा नाहीच आहे, तरीसुद्धा त्याचा जीवही तितकाच घाबरलेला असतो. ज्यावेळेस तो डेड बॉडीपाशी येऊन थांबतो तेव्हा प्रचंड घाबरलेला असतो, घामे घुमवतो. त्यानंतर जेव्हा इन्स्पेक्टर त्या बॉडीवरचं कापड हटवतात तेव्हा यश
सरकन मागे सरकतो. तोचपर्यंत घरी आता 10 प्रदक्षिणा पूर्ण होत आलेल्या असतात. मा पूर्ण थकून जातात. आता तर त्यांना त्यांची पावलंही उचलता येत नाहीत. परंतु त्यांचं पाठबळ, त्यांची हिंमत, त्यांची ताकद बनून त्यांच्या सोबत असते ती कावेरी. एकत्र साथीने दोघेही कसंबसं तरी त्या तुळशी मातेपर्यंत पोहोचतात आणि त्यानंतर दोघी एकत्र तुळशी मातेला पाणी अर्पण करतात, ते जल अर्पण करतात, एक प्रदक्षिणा घालतात आणि नमस्कार करून दोघीही शिवलिंगापर्यंत येऊन पोहोचतात. सुलक्षणा पार थकून खचून गेलेले असतात. शेवटी कावेरी त्यांचं व्रत पूर्ण फळाला आणतेच. मानची ती सोबत करते. दोघी एकत्र ते जल शिवलिंगावरती अर्पण करतात आणि त्यानंतर गुरुजी त्यांना नियम समजावून सांगतात की झालं, आता या 10 प्रदक्षिणा तुमच्या पूर्ण झाल्या आहेत. 11वी प्रदक्षिणा तो दुधाचा हंडा तुम्हाला घेऊन यायचा आहे आणि शिवलिंगावरती रुद्राभिषेक करायचा आहे. त्यानंतर ठरल्याप्रमाणे आता देवी आईच्या देवघरापाशीच तो दुधाने भरलेला हंडा ठेवलेलाच असतो. परंतु त्या दोघींचंही व्रत अपूर्ण राहावं, धर्माधिकाऱ्यांच्या वरती संकटावर संकट कोसळावीत, हा हेतू असतो तो अमृताचा. आणि त्यांचा मार्ग जास्त खडतर करण्यासाठी ती मुद्दाम कट रचते. जो दुधाचा हंडा तिथे ठेवलेला असतो त्यामध्ये मुद्दाम ती लोखंडी वस्तू टाकते, तेही सगळ्यांची नजर चुकवून. आणि त्यानंतर परत आहे त्या ठिकाणी येऊनच थांबते. असं दाखवते की जसं काही ती सगळं करून सवरून नामानिराळी असते. सुलक्षणा कावेरी दोघीही मिळून एकत्र हात जोडून प्रार्थना करतात आणि त्यानंतर दोघेही जातात ते देवी आईपाशी, जिथे दुधाने भरलेला तो हंडा ठेवलेला असतो. त्यानंतर देवीला मनोभावे नमस्कार करून त्या दोघेही जेव्हा तो हंडा उचलायला जाणार तेव्हा सुलक्षणा दादा तो हंडा उचलताच येत नाही. आधीच्याच त्या पार थकून खचून गेलेले असतात. त्यात इतकं ओझं उचलणं त्यांना ते पेलतच नाही. आणि तेव्हा कावेरी त्यांच्या मदतीला धावून येते. जेव्हा कावेरीसुद्धा तो हंडा ते कळशी उचलण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिला धक्काच बसतो की तिला कळेनासंच होतं की ही कळशी अचानक इतकी जड कशी काय झाली. परंतु आता माघार घेणं किंवा थांबणं दोन्हीही शक्य नसतं आणि ती कावेरी आहे हार न मानणारी. त्यानंतर सुलक्षणांच्या साथीने ती कसंबसं तरी एकत्र दोघीही ती कळशी उचलतात. दोघीही ते घेऊन येण्याचा प्रयत्न करतात, परंतु सुलक्षणांना आता ते वजं पेलेनासंच होतं आणि त्या खांबाला थडकतात. तेव्हा त्या तिथेच थांबून असतात. कावेरीला इतक्यातच एक भन्नाट आयडिया सुचते. आता खडतर प्रवासातून मार्ग कसा काढायचा हे फक्त कावेरीलाच कळू शकतं. जेव्हा तिचं लक्ष देवी आई पुढे ठेवलेलं त्या वस्त्रांकडे जातं तेव्हा कावेरी पटकन धावत जाते आणि देवी आई पुढे ठेवलेले ते वस्त्र घेऊन येते. त्यानंतर मार्ग कितीही कठीण असला तरी हार मानायचे नाही. त्याच मोठ्या विश्वासाने ते व्रत पूर्ण करायचं. मानचा विश्वास आणि ती कळची अजिबात पडू द्यायची नाही, हे जे स्वतःच्या मनाला तिने समजवलेलं असतं ना, ती स्वतःची जबाबदारी तितक्याच आत्मीयतेने पूर्ण करते. ज्यावेळेस देवी आईपासलं वस्त्र ते घेऊन येते, आधी तर ती चुंबळ बनवते. आता तुमच्या इकडे काय म्हणतात काय माहीत नाही, काही वेगळा शब्द असेल तर कमेंट करून नक्की सांगा. ती त्या पांढऱ्या वस्त्राची चुंबळ बनवते. स्वतःच्या डोक्यावरती ती कळशी घेते आणि त्यानंतर जे साडीचं वस्त्र तिने घेऊन आलेले असते आधी तर सुलक्षणांच्या भोवती ती गुंडाळून घेते आणि त्यानंतर ते आपल्या भोवती बांधून घेते. त्या वस्त्राची चोराची एक गाठ मारून घेते आणि एक एक पाऊल पुढे टाकत सुलक्षणांना सावरत, ती कळशी सावरत, तो विश्वास ढळू न देता कावेरी शिवलिंगापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात असते. आता सगळ्याच जणी अवाक होऊन पाहतच राहतात. सर्वांचा जीव अगदी कंठाशी आलेला असतो. परंतु कावेरीने जे काही केलं तिचा तो महाथरार पाहिल्यानंतर अक्षरशः सर्वांचे डोळे दिपलेले असतात. यमुना, काकू आणि कपटी कारस्थानी ती अमृता, त्या तिघेही अवाक होऊन तिच्याकडे पाहतच राहतात. आपल्या विद्यावहिनी, त्यांना तर इतकं कौतुक वाटतं कावेरीचं. कावेरीचं कौतुक याचसाठी असतं की कोणत्याही परिस्थितीत ती हार मानत नाही, मार्ग काढतेच.
तर आजचा हा भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात. सुलक्षणा कावेरींचा विश्वास खरा ठरतो, कारण जेव्हा त्या पूर्णपणे कोलमडून जातात तेव्हा अख्खं घर सावरायला येतं. यशला त्या विचारतात की काय झालं, तेव्हा यश विश्वासाने सांगतो की मी ज्या बॉडीची ओळख पटवायला गेलो होतो ती डेड बॉडी दादाची नाहीच आहे. त्यानंतर रात्रीच्या वेळी आता हे कठीण व्रत केल्यानंतर कावेरीच्या पायांना जखमा झालेल्या असतात आणि त्या जखमांना मलमपट्टी करतो तो यश. स्वतःच्या हाताने तिच्या पायाला मलम लावतो. पट्टी बांधत असतानाच यश कावेरीला सांगतो की मी तर फक्त तुमच्यासाठी एवढंच करतोय आणि या घरात तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत तुमची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे. मी जे तुमच्यासाठी करतोय त्यापुढे हे काहीच नाही आहे. तुम्ही माझ्या घरच्यांसाठी जे काही केलेत ना ते मी कधीच विसरू शकत नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा यश बाहेर निघालेला असतो त्याच्या पाठोपाठच अचानक कावेरी तिथे येते आणि ते समोरचं दृश्य पाहताच तिला धक्का बसतो, कारण यशने अमृताला सावरलेलं असतं आणि ते दृश्य पाहिल्यानंतर कावेरीला खूपच वाईट वाटतं.